नमस्कार. आज आपण एका अत्यंत सुंदर आणि आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या विषयाचा उलगडा करणार आहोत. मंदाकिनी गोडसे यांची पतंग माझा ही कविता. म्हणजे ही फक्त एक कविता नाही आहे बरं का, तर लहानपणाच्या त्या निरागस मज्जेचा, त्या आनंदाचा एक आरसाच आहे. आज आपण नुसते शब्द नाही वाचणार, तर एका लहान मुलाचा तो स्वतःच्या नवनिर्मितीवरचा भारी अभिमान आणि पतंग उडवतानाचा तो अफाट उत्साह हे सगळं अनुभवणार आहोत. आणि हो, यामागे एक खूप उत्तम शैक्षणिक दृष्टिकोनही दडलेला आहे, तोही आपण आज समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. रंगीत लांब शेपटीचा पतंग माझा ऐटीचा, कागद काड्या दोरा डिंक मीच त्याला लावलेत पंख, ठाण मांडून तासन तास पतंग माझा केलाय खास. बघा न कसा उडतोय वर, सगळ्यांच्या पुढे सर 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 सर. रंगीत शेपटी घेते झेप, तुम्हाला हवाय ते न एक. आता हे चित्र बघा. हे पाहिलं की आपण सगळेच थेट आपल्या लहानपणीच्या एका मोकळ्या मैदानात पोहोचतो, हो ना? मुलं एकत्र येऊन वेगवेगळ्या रंगांचे पतंग किती उत्साहाने उडवत आहेत. हे दृश्य इतकं जिवंत वाटतं ना की आपण लगेच त्या कवितेच्या दुनियेत जातो. या रंगीबेरंगी पतंगांमधून तो लहानपणीचा दंगा, तो उत्साह अगदी थेट आपल्यापर्यंत पोहोचतोय असं नाही वाटत तुम्हाला? भाग 1. कागदी पंख बनवणे आणि संयमाची जादू. आता आपण पाहूया की हा पतंग बनवताना त्या मुलाने किती संयम दाखवलाय. म्हणजे बघा, एक खास आणि रोबाबदार पतंग काही एका क्षणात तयार होत नाही. त्यासाठी ठाण मांडून तासन तास बसावं लागतं. आणि उड्डाणासाठी लागणारं साहित्य काय असतं, तर अगदी साध्या रोजच्या वापरातल्या गोष्टी: कागद, काड्या, दोरा आणि डिंक. पतंग आकाशात झेप घेण्यापूर्वी जमिनीवरच ह्या सगळ्या साध्या वस्तू किती काळजीपूर्वक आणि कुशलतेने एकत्र जोडाव्या लागतात. हे साहित्य जरी अगदी सामान्य वाटत असलं ना, तरी ह्याच साध्या गोष्टीतून आकाशाला गवसणी घालणारी एक भारी कलाकृती घडणार असते. आणि म्हणूनच मीच त्याला लावलेत पंख ही कवितेतली ओळ खूप काही सांगून जाते. या साध्या साध्या वस्तू एकत्र करून जेव्हा तो पतंग तयार होतो ना, तेव्हा त्या लहानग्या रचनाकाराला अक्षरशः असं वाटतं की जणू काही त्यानेच एखाद्या जादूगरासारखे या निर्जीव कागदाला पंख दिले आहेत. स्वतःच्या हातांनी काहीतरी निर्माण करण्याचा हा जो आनंद आहे ना, तो खरंच एक विलक्षण आणि जादुई अनुभव असतो. भाग 2. एक विजयी उड्डाण, आकाशात झेप. आता ती तासन तास केलेली मेहनत खऱ्या अर्थाने फळाला आली आहे. जमिनीवरची तयारी पूर्ण झाली आणि आता पतंगाने आकाशात झेप घेतली आहे. खऱ्या उत्साहाला तर आता उधाण आलंय. पतंगाचे हे उड्डाण पहा किती गतिशील आहे. रंगीत लांब शेपटीचा पतंग माझा ऐटीचा, आणि तो सगळ्यांच्या पुढे सर 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 करत कसा वर जातोय. आकाशात उंचच उंच झेप घेताना त्याची ती रंगीत शेपटी जणू काही हवेत आनंदाने नाचतच आहे. तो वेग, ती गती आणि तो रुबाब आपल्याला या शब्दांमधूनही एकदम स्पष्टपणे जाणवतो. भाग 3. आनंद वाटणे आणि एक उदार वृत्ती. पतंग यशस्वीपणे उडाल्यावर पुढे काय होतं हे पाहणं खूपच रंजक आहे. हा केवळ एक विजयाचा क्षण नाहीये बरं का, तर तो मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घेण्याचा क्षण आहे. तुम्हाला हवाय? देईन ना एक. ही ओढ त्या लहान मुलाचा किती निर्मळ आणि उदार स्वभाव दाखवते ना. आकाशात नाचणाऱ्या स्वतःच्या पतंगाला पाहून त्याला जो प्रचंड आनंद झालाय, तो त्याच्या मनात मावतच नाहीये. तो इतका ओसंडून वाहतोय की तो इतरांनाही आपला पतंग आनंदाने देण्याचं वचन देतोय. यश मिळाल्यावर स्वतःचा आनंद असा दुसऱ्यांसोबत वाटून घेण्याची वृत्ती आपण सर्वांनीच नक्कीच शिकायला हवी. पण आता एक मिनिट थांबा. आपण या कवितेच्या भावनिक भागाकडून आता पाठ्यपुस्तकाच्या एका वेगळ्या आणि प्रॅक्टिकल उद्दिष्टाकडे वळूया. ही कविता पाठ्यपुस्तकात केवळ वाचून मज्जा करण्यासाठी दिलेली नाहीये. या पानाच्या रचनेमागे ना एक अतिशय विचारपूर्वक तयार केलेला शैक्षणिक दृष्टिकोन दडलेला आहे. तो कसा ते आपण आता पाहूया. भाग 4. संवादात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सहभाग. कवितेच्या खाली जे प्रश्न दिलेत ते इथे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे बघा, पाठ्यपुस्तकातला पहिला प्रश्न काय आहे? कवितेमध्ये पतंग तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य कोणते? आता तुम्ही म्हणाल, हा काय साधा प्रश्न आहे. पण वाचलेल्या कवितेचे खरंच किती आकलन झाले आहे आणि कोणती माहिती लक्षात राहिली आहे हे तपासण्यासाठी ही एक साधी पण अतिशय महत्त्वाची चाचणी आहे. यामुळे मुलांना लक्ष देऊन वाचण्याची आणि गोष्टी स्मरणात ठेवण्याची सवय लागते. त्यानंतरचा प्रश्न तर मुलांच्या कल्पनाशक्तीला थेट चालनाच देतो. कोणत्या रंगाचा वा आकाराचा पतंग करायला जास्त आवडेल? म्हणजे बघा, पाठ्यपुस्तक केवळ पाठांतरावर भर देत नाहीये,
हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला विचार करायला लावतो की माझा स्वतःचा आदर्श पतंग कसा असेल. यामुळे या संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेला एक छानसा वैयक्तिक आणि क्रिएटिव्ह स्पर्श मिळतो. आणि मग येतो पुढचा प्रश्न, जो या साहित्याच्या अभ्यासाला थेट भौतिकशास्त्राकडे म्हणजे विज्ञानाकडे घेऊन जातो. कोणकोणत्या गोष्टी हवेत उडतात, का? हवेत उडणाऱ्या इतर गोष्टींबद्दल आणि त्यांच्या उडण्यामागील कारणांबद्दल विचार करायला लावून हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचारसरणी विकसित करण्याचं भारी काम करतं. एक साधासा प्रश्न विषयाची खोली किती वाढवू शकतो हे यातून आपल्याला शिकायला मिळतं. तर शेवटी आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबूया. एखादी गोष्ट बनवण्याचा हा साधा आनंद आयुष्यभरासाठी चिकित्सक विचारसरणी कशी प्रज्वलित करू शकतो? पतंग बनवण्याचा तो निरागस आनंद, तो संयम आणि त्यानंतर आकाशातील ते यशस्वी उड्डाण, हे सगळं केवळ एका खेळापुरतं मर्यादित नाहीये, तर त्यातून वैज्ञानिक कुतूहल, सृजनशीलता आणि विश्लेषणात्मक विचार कसा जोपासला जाऊ शकतो याचा हा एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी प्रवास आहे. विचार नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक उलगड्यासह.